हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर न्यू व्लॉग. तर आज स्पेशल असं काही नाही आहे. सो व्हॉट्स इन माय डे असा काहीतरी आपण व्हिडिओ बनवूयात आज. आणि ना आता वाजले सकाळचे 7. ऑलरेडी मी आंघोळ वगैरे सगळं करून बसले, कारण की सोलरला सकाळ सकाळ खूप गरम पाणी आलं होतं. नाहीतर मग एनी टाईम बाकीच्या टायमिंगला काय होतं की फक्त एक बकेटमध्ये रॉड टाकत त्याच्यात पाणी गरम करा आणि ते एका बकेटमध्ये आंघोळ करायला लागते. सो आज लवकर उठले होते आणि सोलरचं पाणी पण गरम आलं होतं आणि इतकं गरम होतं की बस रे बस. म्हटलं 2-3 दिवस झाले की मी कंटिन्यू सकाळी लवकर उठून पहिली आंघोळ करते, मग बाकीची घरातली कामं करते. सो चला बघूया आज दिवसभर काय काय होतंय. तर सकाळी लवकर उठल्यामुळे माझ्यामुळे यांनाही लवकर जाग आली होती. सो माझ्यानंतर लगेच अर्ध्या तासात हेही उठले माझं आवरून होस तोपर्यंत. सो त्यांना आश्चर्य वाटलं, अरे ही एवढ्या लवकर कशी काय उठली. पण असो गरम पाण्यामुळे उठलेले खरं तर आंघोळ करायला मी. सो मग छान बेड वगैरे आवरायला घेतलं. म्हटलं पहिलं बेड वगैरे झटकून घ्यावं, म्हणजे घर व्यवस्थित नंतर खाली परत कचरा सांडलेला असेल तर मग ते सगळं झाडता येतं. काय होतं ना गाईज, पहिल्यापासून मला असं कोणी मोठ्या आवाजात बोललेलं किंवा कोणी काही बोललेलं सहन होत नाही. माझ्या डोळ्यात लगेच पाणी येतं आणि मी असं रोज विचार करते की यार चला आपण काहीतरी बोलूया किंवा काहीतरी गोष्टी शेअर करूयात किंवा आपण डेली व्हिडिओज अपलोड करूयात. पण एक मनात भीती असते ना की बाबा लोक काय बोलतील, 4 लोक काय बोलतील, आपल्या आजूबाजूचे रिलेटिव्स काय म्हणतील, किंवा आपले जे ऑफिस फ्रेंड सर्कल असेल किंवा स्कूल फ्रेंड सर्कल असेल ते काय म्हणतील, ते आपल्याला जज तर नाही करणार ना, किंवा आपल्या बॅकवरती गॉसिप तर नाही करणार ना. असा खूप गोष्टींचा विचार येतो माझ्या डोक्यात. पण नंतर हाही विचार येतो की ते बोलून बोलून किती बोलणार आहेत, आपल्यासमोर तर त्यांची बोलायची हिंमत नसेल. जरी भलेही कोणी आपल्यासमोर बोललं की बाबा हे तू चांगलं नाही करत आहेस किंवा काय नाही करत आहेस, तो त्याच्या मनाच्या आनंदासाठी तुला थोड्या क्षणासाठी बोलेल, पण नंतर आयुष्य तुझं आहे ना, तुला जगायचं आहे. सो खूप विचार केल्यानंतर मग मी असं ठरवलं की असो जे काय असेल ते इथून पुढे मी माझे व्हिडिओज कंटिन्यूड बनवेल किंवा टाकेल आणि इन्स्टाला पण टाकेल. खरं तर हा इन्स्टाचाच टॉपिक चालला होता माझ्या डोक्यात, कारण की खूप दिवस चालले मी असं ठरवते की मी इन्स्टाला पण व्हिडिओ टाकेल, पण मी इन्स्टाला व्हिडिओज अपलोड नाही करत ह्याच गोष्टीमुळे की बाबा माझं जे बॅकग्राऊंड आहे किंवा माझे फ्रेंड सर्कल आहे, बाकीचे कलिग्ज आहेत किंवा फॅमिली फ्रेंड्स आहेत किंवा फॅमिली आहे, कोण काय बोलेल, कोण काय जज करेल, ह्या गोष्टींमुळे मी खूप असं जास्त व्हिडिओज वगैरे टाकत नव्हते. पण एक गोष्ट लक्षात आली, आयुष्य आपलं आहे, ते आपल्याला आपल्या पद्धतीने जगायचं आहे. शेवटी आपण गेलो तरी आपल्याच मनात ती गोष्ट राहणार आहे की बाबा आयुष्यात आपल्याला ही गोष्ट करायची होती आणि ते 4 लोक काय बोलतील ह्या गोष्टीमुळे आपण ती गोष्ट केली नाही आणि ह्या रिग्रेटमध्ये मला माझं आयुष्य जगायचं नाही आहे. सो मी इथून पुढे कधीच त्या 4 लोकांचा विचार नाही करणार आयुष्यात. कोण काय बोलेल, ज्याचं त्याचं आयुष्य आहे त्याने छान जगावं. सो बेडरूममधलं सगळं आवरलं, त्यानंतर घर झाडायला घेतलं आणि मी घर झाडायच्या आधी मी ह्यांना 1000 टाईम विचारलं असेल नाश्त्याला काय करू, मला सांगा, मी पटकन नाश्ता करते. आणि 15 ते 20 मिनटं राहिले असेल माझं ऑफिस, मला लॉग इन करायचं होतं आणि ह्यांनी मला सांगितलं की मला ना चहा चपाती खायचा मूड झाला आहे. मग काय 5 मिनटात चपातीचं मी पीठ मळलं, एका साईडला चहा करायला ठेवला आणि एका साईडला चपात्या करायला घेतल्या. म्हटलं चहा होता होता एका साईडला 2-3 चपात्या पण होईल आणि मग नंतर आम्ही सोबत छान चहा चपाती खाल्ली. पाहुण्यांना चहा चपातीचा बेत आहे आज. चहा चपाती नाही, तुम्ही बोलूच नका. मी तुम्हाला सकाळी काय विचारलं होतं काय नाश्ता करायचा, तुम्ही काय बोलले मला भूक नाही, मला नाश्ता नाही करायचा. छान चहा चपातीचा नाश्ता केला, किचनमधला सगळा पसारा आवरला आणि त्यानंतर मी माझं ऑफिस लॉग इन केलं आणि हेही निघालेले त्यांच्या ऑफिसला. सो असा होता माझा लॉग इनच्या आधीचा टाईम. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. पुन्हा भेटूया. बाय.